चला थोडीशी घाई करा आमिनी संघ, थोडीशी घाई करा आणि आपला 12th मॅन आपण लगेच पाठवायचा आहे. आज सन्माननीय राजूदादा पाटील खास गावावरून या ठिकाणी या स्पर्धेसाठी आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी उपस्थिती राहिले. त्यांना देखील फेटेवाले फेटा बांधताना पाहायला मिळत आहेत. सुरेश दादा फेटेवाले, त्याचबरोबर सचिन दादा यांचा देखील या ठिकाणी फेटा बांधून आपण चला थोडासा स्पीडअप ठेवा आणि व्यासपीठावर आपण पाहतोय मान्यवरांना फेटा बांधून कोल्हापूरची शान असलेला फेटा बांधण्यात येतोय. सुरेश फेटेवाले दादा फेटा बांधताना पाहायला मिळतात. चला थोडासा स्पीडअप ठेवा दादा, पंच मॅचला थोडासा स्पीडअप ठेवा. यस सागर दळवी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय. शावाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष सागरदादा दळवी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय. आपला देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जाईल. या सागरदादा दळवी, मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच सचिन सराफदार. या सचिन या मित्रा, मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय रेटरे संघ. या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून आपल्याला देण्यात आले एक गोड आठवण. यस दादा, रेटरे संघाला आपण सन्मान चिन्ह द्यायचंय. रेटरे संघाला आपण सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेची एक गोड आठवण देऊन या स्पर्धेतून आपण भाग घेतला त्याबद्दल आभार. पहा बॅक टू बॅक दुसरा डॉट डिलिव्हरी काय होतंय, डायरेक्ट हिट परतावं लागलं असतं तंबूच्या आश्रयाला. बाईच्या स्वरूपात एक धाव. त्यानंतर रोहित पाटील भाऊ पाटील बेकरी कोपरकारणे यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. सन्माननीय सुनीलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर शावाडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष सागरदादा दळवी यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय. दोन खेळाडूंना भेदून जाईल का? क्षेत्ररक्षक चतुर चालाक चित्याची चपळाई हरणाची गती पाहायला मिळते. याचा पंचांचा इशारा आहे तो इट्स ह्यूज मॅक्सिमम षटकार. त्याचबरोबर सुनील पाटील दादा यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. कॅचेटचा कॉल आहे. दोन खेळाडू ताईनात जरूर आहे. हाताला चटका दिलाय आणि चेंडू होतोय धरणीला दान. एकच धाव एकीला दुसरी मध्ये कन्वर्ट केलंय. सुनील पाटील दादा यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान शरददादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते यांचा सत्कार करायचा आहे.
पहा बॅक टू बॅक एक चौकाराला एक षटकाराला आहे. फलंदाजावर गोलंदाजावर कुठेतरी दडपण अनिलवर पाहायला मिळालं. चौदा धावा एका पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. येस मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार येस मागील मॅचचा हिरो सचिन याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येतोय. आणि चला लगेच जशी ही ओव्हर संपेल लगेच आपण यायचं आहे ते म्हणजेच भैरीदेवी क्रिकेट क्लब कारंडेवाडी आणि अंबाईदेवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस का बॉस या मंचावर यायचं आहे. जसं हे षटक संपेल दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचंय. पहा काय फलंदाजी पाहायला मिळते. सुरेख अशी फलंदाजी. षटकार षटकार चौकारांची भाषा सध्याला मैदानाच्या आतमध्ये बोलतोय फलंदाज राहुल. नाम तो सुना ही होगा. का माझ्या अंगावर मॅन ऑफ द मॅच म्हणजे सामनावीरची जर्सी आहे याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देताना पाहायला मिळतोय राहुल. सन्माननीय राजूदादा पाटील यांचा सत्कार शुभम दादा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. यस कारंडेवाडी संघ आणि अंबाईवाडी संघ आपला कर्णधार टॉस का बॉस या मंचावर पाठवायचा आहे. कॅचरचा कॉल आहे मात्र खेळाडू तैनात आहे. एकेरीला दुहेरीला तिहेरीत कन्वर्ट करता येईल का. मात्र 2च धावेवर समाधान आणि संघाची धावसंख्या या 2 धावेनंतर जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. यस सन्माननीय राजूदादांचा सत्कार या ठिकाणी शुभम दादा यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्याचबरोबर सचिन दादांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जाईल. खास गावावरून या ठिकाणी हा चषक खेळण्यासाठी हजर झालेत म्हणून त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जाईल. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 36 या आकड्यावर. अजून देखील एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू. चला आमेनी आणि त्याचबरोबर अंबाईवाडी कारंडेवाडी आणि अंबाईवाडी माफ करा टॉस करून घ्या. हा देखील गेलाय चेंडू आर पार परार. मात्र क्षेत्ररक्षक सुरेख आहे. किती धावा झाल्यात. 5 धावा किती आहेत. 2 धावा. येस पंचांचा इशारा 2 धावा आणि 38 धावा झाल्यात. 39 धावांचं टार्गेट असेल. चला आयोजकांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस करून घ्यायचा. एका बाजूला अंबाईदेवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी तर दुसऱ्या बाजूला भैरीदेवी क्रिकेट क्लब कारंडेवाडी. यस येस आपण टॉस करून घ्या दादा. दोन्ही संघाचे संघनायक उभे आहेत. आपण टॉस करून घ्या शुभम दादा. व्यासपीठाच्या दिशेने टॉस का बॉस या मंचावर आपण पाहतोय 2 संघनायक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि टॉस केला जातोय.
चला स्पीडअप घ्या, लगेच लगेच स्पीडअप घ्या जांभूर संघ. चला फलंदाज लगेच पाठवा आमेनी संघ. 39 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. 39 धावांचं लक्ष. चला लगेच फलंदाज पाठवा आमेनी संघ, कारण आपल्यानंतर खेळणाऱ्या संघांना देखील मॅच खेळायची आहे, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा. आमेनी संघ थोडीशी घाई करा, शेवटचा पुकार असेल आमेनी संघ, थोडासा स्पीडअप करा. अक्षय थोडस धाव जा, सुनील थोडस धावा, कारण आपल्याला अजून देखील एक मॅच खेळायची आहे आणि फायनलचा महामुकाबला देखील आपल्याला खेळायचा आहे, त्यामुळे थोडासा स्पीडअप करा. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. मॅचला सुरुवात. 39 धावांचं लक्ष. पहिला चेंडू व्हाईट बॉल. सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळाली. फलंदाज अक्षयच्या माध्यमातून षटकार आलाय. सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं, तो यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. मोये मोये मैदानाच्या आतमध्ये मोये मोये काहीतरी असं सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळालं. यष्टीरक्षकाकडून चूक झाली, परत पुढे गेला, धावला. हा ना आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता ANP लाईव्हच्या माध्यमातून. मोये 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 फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला. अक्षयची पहिल्या चेंडूवर षटकाराला एक षटकार जरूर मारला, त्यानंतर 2 डॉट पाहायला मिळाले. मोठे फटके येणं गरजेचं आहे. जागेवरून खेळला तर त्याची बॅट लागलेली आहे, तळपलेली आहे.
येस चला थोडासा स्पीडअप ठेवा, घाई करायची आहे. 16 धावा झालेत धावसंख्येवर आणि 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये करायचे आहेत 23 धावा. 6-23 ची गरज, मोठे फटके मारणं गरजेचं आहे. सहा 23 ची गरज असताना डीप स्क्वेअरला आपण पाहतोय चौकार बॅकवर्ड डीपला. वा बाई वा, सूर्य कसा फटका खेळाडू ताईना जरूर आहे, मात्र त्याच्या मस्तकवर दस्तक देऊन पंचांचा इशारा पाहूया काय येतोय. पंचांचा डान्सिंग डान्स, दोन्ही हात वरती आकाशाकडे समांतर आणि हा येतोय षटकार षटकार आणि षटकार. सुनील येळवे संघाचा कर्णधार, तारणहार म्हणून ज्याची ओळख आहे. एस सन्माननीय राजेंद्र पाटील दादा यांचा या ठिकाणी सौजन्य बॉल सौजन्य त्यांच्या माध्यमातून देण्यात आले. त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. वा बाई वा, सुनील येळवे काय ती फलंदाजी, चौकार षटकार षटकारची भाषा बोलतोय. ISD नंबर डायल करतोय 466. येस सांगण्यात येईल 3 चेंडू 7 धाव्यांची गरज, 3-7 ची गरज, 7-3 3-7 ची गरज. काय घडेल, अंधार पडलाय, थोडासा स्पीडअप ठेवा, थोडासा स्पीडअप ठेवा. सन्माननीय श्री बाळू बानसोडे दादा यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. सन्माननीय सुभाषदादा पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. 3-7 ची गरज, पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलंय. डॉट डिलिव्हरी म्हणजे 2 चेंडू 7 धाव्यांची गरज. 2 चेंडू 6 धावा, माफ करा, 2 चेंडू 6 धाव्यांची गरज आहे. पाहूया काय घडतंय. एक मोठा फटका कमबॅक करेल, एक डॉट डिलिव्हरी मॅच मध्ये मॅच बनवेल. मागे फिरलाय, लॉंग स्टॉप रिजन मध्ये जातोय, चौकार चौकार आणि चौकार येतोय पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय, ते म्हणजेच 1 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम, कोणताही संघ आतमध्ये धावत जाणार नाही याची दक्षता घ्या. एक चेंडू 2 धाव्यांची गरज. कोणता संघ असेल फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ? गुटनाट एक तमाशा देख आणि आमेनी संघ. आपण आतमध्ये कोणी जायचं नाही, लगेच यस सहकार्य केलंय आपल्याला लगेच अंबाईवाडी संघाला. या सन्मानाने तानाजी पाटील साहेब बेस्ट बॅट्समनचा ज्यांनी पुरस्कार दिला त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय.
सन्माननीय रमेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते